राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांची भेट, महायुतीतील भूमिका, मराठा आरक्षण आणि शिवसेनेच्या भवितव्यापासून कराडच्या उड्डाणपुलापर्यंत. शिवसेना नेते, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज विविध विषयांवर कराड येथील पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवारांची ही भेट केवळ सदिच्छा भेट होती, कोणतीही राजकीय चर्चा नसल्याचे स्पष्ट केलं. तर कराडच्या उड्डाणपुलांवरून भाजपच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या. यासोबत सातारा जिल्हा बँकेत काय होणार याबाबतही त्यांनी महायुती म्हणत हात झटकले असले तरी आपली जखम वरवरनं बरे झाले असल्याचे म्हणत मोठ्या कोपरखळ्या दिल्या. शिवसेनेचा निकाल या संदर्भात आज सिब्बलने युक्तिवाद केला. त्यानंतर राऊत म्हणतायत की आमचा आत्मविश्वास वाढला, निकाल आमच्या बाजूला लागेल. तुम्हाला काय वाटतं? राऊत कधी बोललेलं खरं झालंय का आजपर्यंत? माझा तुम्हाला प्रश्न आहे. मागची एक 50 स्टेटमेंट काढा, तुमच्या चॅनेलचीच काढा, राऊत बोललेले ते खरं झालंय का दाखवा मला. पण नाही होतो त्यांचं खरं कधी. ते बोल तसं नाही म्हणणार मी, पण राऊत बोललेलं कधी खरं होत नाही आणि ते नसतंच खरं. ते हवेतले तीर असतात सगळे राऊतांची. आणि कपिल सिब्बल साहेबांचा युक्तिवाद हा युक्तिवाद आहे, कोर्टापुढचा आर्ग्युमेंट आहे. अजून त्याच्यावर अदर साईड टू सी, समोरच्या बाजूचा आर्ग्युमेंट व्हायचंय, मग त्याच्यावर माननीय न्यायालयाचा त्याच्यावरती निकाल यायचा. त्यामुळे अजून ट्रेलर सुद्धा नाही, म्हणजे टायटल सुद्धा नाही पडलेली पिक्चरची. अजून बराच त्याच्यात इंटरव्हल व्हायचा आहे, पिक्चर चालायचा आहे, मग त्याचा शेवट काय व्हायचं ते कळायचं. 2 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे. नाही, खासदार साहेबांना, आमचे जे खासदार 6 नव्याने सामील झालेले आहेत त्यांच्याबरोबर आदरणीय शिंदे साहेब माननीय पंतप्रधान साहेबांना भेटले. आणि जेव्हा जेव्हा साहेब दिल्लीला जातात शिंदे साहेब, तेव्हा तेव्हा ती वेळ, म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांना वेळ दिली जाते पंतप्रधान मोदयांकडनं भेटायची, तेव्हा ते भेटत असतात राज्याच्या प्रश्नासाठी. एनडीए मधले आम्ही प्रमुख घटक आहोत शिवसेना, आणि एनडीएच्या प्रमुख घटकाला, त्या प्रमुख घटकाच्या प्रमुख नेत्याला अधिवेशन काळात भेटणं एक शिष्टाचाराचा भाग आहे, प्रोटोकॉल आहे. ओके, आमदारांनंतर आता कुणाला? खासदारांनंतर परत आता हे चालू राहणार आहे, थांबत नसते. रात्रीचं हायवे उड्डाणपुलावरती आता मोठमोठी वाहनं असतात, पण रात्रीचा पूल अजून तो चालू झालेला नाही, लाईट नाही अजून. मला वाटते अधिकृत उद्घाटन करण्यापूर्वी घाई केलेली दिसती तो पूल चालू करण्याची. सगळ्या बाजूनं पूल जर पूर्ण झाला असता, लाईट लागल्या असत्या आणि फिजिबिलिटी रिपोर्ट आला असता नॅशनल हायवे अथॉरिटीचा की बाबा आता हा पूल दिवसा आणि रात्री 24/7 वाहतुकीला योग्य आहे, तर खुली करणं योग्य होतं. ते मनोज दादा 2 दिवस सातारा जिल्ह्यात दौऱ्यावर, त्यांनी जाहीरपणे सांगितलं की मी शंभूराज देसाई आणि उदय सामंतांच्यावर विश्वास ठेवतो. तुमची भेट होणार? मी नाहीये, म्हणजे मी असतो तर नक्कीच त्याला भेटलो असतो. मी उद्यापासून बाहेरगावी जातोय 2-3 दिवस. पण माननीय मनोज दादांना मी, माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्याबरोबर, मनोज दादांच्या बरोबर समन्वय ठेवण्याची जबाबदारी उदय सामंतांच्यावरती, माननीय उदय सामंत साहेबांवर माझ्यावरती होती. वेळोवेळी मी त्यांना भेटायचो, त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे. जे काय मराठा समाजासाठी आरक्षणाच्या बाबतीतले पॉझिटिव्ह निर्णय झाले माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, त्याच्यावर त्यांचा विश्वास आहे. कारण आम्ही जे त्याला त्यावेळी शब्द दिले ते पूर्ण करून दाखवलेले आहेत, पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे नक्कीच त्याने माझ्याबद्दल, उदय सामंत साहेबांबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या त्याच्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार आहे. आणि आमच्या त्यांच्याबद्दलच्या सद्भावना त्या अशाच राहतील. मराठा समाजासाठी जे जे करता येईल, चांगलं करता येईल, आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं करता येईल, कुणबी दाखले मिळण्याच्या दृष्टीनं करता येईल, ते माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू. आज बॅनर फाडण्याचे प्रकार झालाय. मला आता उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याने ते सांगितलंय, कारण त्या तेवढ्यासाठीच लवकर गेल्या. मी त्यांना ही देखील सूचना केलेली की जवळची सीसीटीव्ही फुटेज तपासा, काही बाकीची इनपुट मिळतात का बघा. ज्यांनी कुणी अशा पद्धतीनं बॅनर फाडायचं काम केलं असेल त्याच्यावर कठोर कारवाई करा, असं मी DYSPनं सांगितलेलं आहे. बरं, जरांगे पाटील साहेबांचा आज दौरा आहे. नाही, ते मराठा आरक्षणासंदर्भात ते ज्या पद्धतीने निघालेत आणि सरकार ज्या पद्धतीने त्यांच्या मागण्या मान्य करते, जेव्हा तुम्ही समन्वय समितीचा, तर त्यावरती हाकेंनी असे म्हटले की सरकार झुकायला लागलेलं आहे. जरांगे बरं का, आमचं पहिलं वाक्य आहे, लक्ष्मण हाके प्राध्यापकाने सुद्धा समजून घ्यावं
कुणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं काढून आम्हाला मराठा समाजाच्या ताटात वाढायचं नाही. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा साहेबांनी हे वाक्य वापरलं होतं, इतर कुणाचं तरी काढायचं आणि ते कुणाला तरी द्यायचं, असं आम्ही करणार नाही. त्यामुळे हे जे 58 लाख 58 का 28 लाख कुणबी नोंदी सापडल्यात, या कुणबी नोंदी सापडण्यासाठी सेवानिवृत्त जस्टिस शिंदे समिती जी स्थापन केली, त्यांना जी मॅनपॉवर उपलब्ध करून दिली, ट्रान्सलेटर जे आपण त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपामध्ये सरकारी सेवेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भाषा मूळ लिपीची ट्रान्सलेट करणारे नेमले, त्यामुळे ह्या नोंदी सापडल्या. हा पहिला टप्पा झाला. त्याच्यामध्ये आता नोंदी सापडल्यानंतर त्याची वंशावळ म्हणजे मुलगा, वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा ही वंशावळ लागल्यानंतर तुम्ही त्याला व्हेरिफिकेशन देता ना. जात पडताळणी म्हणजे काय, हे व्हेरीफाय करून तुम्ही त्याला जात पडताळणी देता. ती प्रक्रिया सुरू आहे ना. ज्यांची व्हेरिफिकेशनला डॉक्युमेंट येत आहेत, ज्यांची सगळी कागदपत्र जुळत आहेत, ज्यांचे सगळे पुरावे जुळत आहेत, त्याला आपण व्हेरिफिकेशन पण देतोय, व्हॅलिडिटी पण देतोय. त्यामुळं कोणाचंही दुसऱ्याचं काढून कोणाला द्यायचा प्रश्न नाही, कोणा पुढे कोणी झुकायचा प्रश्न नाही. ओबीसी समाजाला ओबीसी समाजाचा आहे, मराठा समाजाला मराठा समाजाचा आहे. मागच्या आठवड्यात मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांनी सभ्यता पाळावी असं काही दाखले रद्द केल्यावर म्हणले होते. तर त्या पार्श्वभूमीवर या संदर्भामध्ये मान्य मनोज दादांचा आमच्या काही सहकाऱ्यांच्या बद्दल गैरसमज झाला होता की ते काही आमचे सहकारी मंत्रिमंडळामधले जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं काहीतरी वागतात किंवा वक्तव्य करतात. तर त्या संदर्भामध्ये त्यांचा गैरसमज दूर करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू कुठल्याही, आणि आम्ही सुद्धा आमच्या सहकार्यांना मान्य शिंदे साहेब योग्य सूचना देतील की कुठेही जातीय तेढ निर्माण होईल, दोन समाजामध्ये गैरसमज निर्माण होईल किंवा आपल्या वक्तव्यामुळं आणखी त्याला काही चिघळेल प्रकरण, असं कुणी वक्तव्य करू नये, अशा सूचना मान्य शिंदेसाहेब आमच्या सगळ्या सहकार्यांना, माझ्या सगळ्यांना या ठिकाणी देतील. त्यामुळे मान्य मनोजदादांचा जो काही गैरसमज झाला असेल तो भेटून किंवा त्यांच्याशी चर्चा करून आम्ही दूर करू. साहेबांना भेटला तुम्ही, नेमकी कशासाठी भेटू? मला लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचं दौलत नावाचं चरित्र ग्रंथ बरेच दिवस झाला साहेबांना द्यायचा होता, पवार साहेबांना. आणि मागच्या वेळी 15 दिवसापूर्वी काही मला साहेबांचा निरोप आला, पवार साहेबांचा भेटायचं, म्हणजे तुम्ही कुठं आहे? तुम्ही म्हणजे साहेब मी गावी चाललोय साताऱ्याला. त्यांनी मुंबईला येणार आहे वगैरे, तर म्हणजे पुढच्या आठवड्यात साहेब आहे मी कॅबिनेटला, मी इथनं कधी शक्य होईल म्हणजे तुम्ही सांगा मला. त्यावेळी साहेबांनी वेळ दिली मला, मी गेलो भेटायला. काय विषय होता एक साहेब ते बोलले. मी जाताना ते लोकनेते साहेबांचा दौलत ग्रंथ वगैरे दिला. कुणी लिहिलंय विचारलं मला, भावे साहेबांनी लिहिलाय. मग भावे साहेबांच्या बद्दल दिले, तेवढाच माणूस सिनियर आता जर्नलिस्ट म्हणजे पत्रकारितेतला आहे, मी नक्की वाचेल म्हटले. जिल्हा बँकेच्या अनुषंगानं काही चर्चा झाली किंवा नाही, तुमची काय तयारी सुरू आहे? महायुती साहेब तुम्ही तुमची एंट्री होणार काय जिल्हा बँकेत? महायुती साहेब, जिल्हा बँकेत तुमची सध्या entry होणार? महायुती धर्म ती माहिती आहे राहत नाही ना सर. महायुती धर्म शिवसेना. साहेब, जिल्हा परिषदेत झाली तशीच महायुती जिल्हा बँकेत होणार आहे का? महायुतीच्या बाबतीत जो निर्णय होईल तो शिवसेना पाळेल. नाही, तो होतोय निर्णय, फक्त ऐन वेळेचा जिल्हा परिषद झाला तसाच. आता पुढचं पुढं जिल्हा बँकेला महायुती असं म्हणताना सावध पावलं टाकायचं चाललं असं समजायचं का? आता मी महायुतीचं, आता महायुतीमध्ये जाय ना आम्ही सगळे. अजून काय करायचं? म्हणजे चर्चेला किती गती आहे? महायुती आहे पण चर्चेला काय गती आहे? अहो, सगळ्याच चर्चा ओपन एअर होत नसतात. तुम्ही शरद पवार साहेबांना भेटल्यामुळं पवार साहेबांना दौलत चरित्र ग्रंथ द्यायला भेटलो. आपण टायमिंग सांगले ना तुम्ही. आता हाय का? पण कानात काहीतरी सांगितलं असेल पवार साहेबांनी तुम्हाला. अहो, मी तुम्हाला एक किस्सा सांगितला कसा घडला. आता आणि काय तुम्ही महायुती म्हणताय पण भाजपकडून स्वबळाची चर्चा सुरू आहे, काय सांगाल? आम्ही महायुती म्हणणार. पण पाटणमध्ये महायुतीचं कसं संघर्ष करणार? सुरू आहे ना 18 आम्ही महायुती म्हणणार. तुम्ही किती मला कसाही प्रश्न विचारला तर मी सांगणार महायुतीच. ऐन वेळी साहेब, ज्यावेळी हे स्थान घ्यायची वेळ येते त्यावेळी ती राहत नाही ना. आता जिल्हा बँकेत ती झालंय ना, जिल्हा परिषदेत एकदा घडलं म्हणून सारखं घडेल असं नाही. जिल्हा परिषदच्या घडामोडीच्या जखमा झाल्या त्या बऱ्या झाल्या असं म्हणायचं.
काही जखमा वरून बऱ्या झाल्यासारखे दिसतात. म्हणजे परत नाही जरा मी काय सांगेन तुम्हाला, तुम्ही आता कसा अर्थ घ्यायचा, वरून बरी झाली जखम बरी. आता बघा इथं मला लागलं होतं त्या बोटाला, आता दिसतंय का लागलेलं, वरून बरं झालंय. त्याची परतफेड करणार आहे. करण्याची वेळ आली. परतफेड होणार का मग यायचं? परतफेडीची भाषा आम्ही तरी बोलणार नाही. महायुती भाषा राहू दे पण होणार का? मी तर काय याच्यावर भाष्य करू शकत नाही आता.